आत्ताच छान जेवण वगैरे केलं होतं. म्हटलं आता जेवण वगैरे छान केले, मस्त पडी मारावी, थोडासा आराम करावा 5 वाजेपर्यंत. पण झोपायला गेले आणि लगेच शेजारच्या मावशींचा फोन आला की चला एकविरा आईला जाऊ म्हणून. तर म्हटलं अचानकच योग आलाय तर नको नको म्हणायला. तर चला आता चालली मी एकविरा आईला दर्शनासाठी. दुपारी 2 वाजताच आम्ही एकविरा आईच्या दर्शनासाठी निघालो पहा. आणि जाण्यासाठी आम्ही रिक्षा केली होती. तर पहा रिक्षाने आम्ही एकविरा आईच्या दर्शनासाठी दुपारी 2 वाजताच निघालो होतो. दुपारी 2 वाजताच निघालो होतो, पण आज काही ऊन वगैरे नव्हतं, त्याच्यामुळं काही जास्त गरम वगैरे होत नव्हतं. आणि ऊन असतं तर एकविरा आईला गेल्यावरती गडावरती चढून चढूनच पूर्ण दमछाक वगैरे झाली असती. पण आज काही ऊन वगैरे जास्त नव्हतं, त्यामुळे गडावरती चढायलाही जास्त काही एनर्जी वगैरे आणि दमही लागला नाही. कारण की उन्हाचा कहर जर असता तर 2-3 पायऱ्या चढूनच लगेच दमछाक झाली असती आणि गडावरती चढायला खूप वेळ लागला असता. पण आज जास्त काही ऊन वगैरे नव्हतं, त्याच्यामुळे मग पटकन पटापटा पायऱ्या चढून आम्ही गडावरती गेलो. माझ्या घरापासून जास्त काही लांब वगैरे नाहीये, 10-15 किलोमीटर असेल. पण एवढ्या जवळ असूनही मला कधी एकविरा आईच्या दर्शनाला सारखं सारखं जाता येत नाही. कधीतरी वर्षातनं एक दोन नाही, एखाद्या वेळेसच जाणं वगैरे होतंय. पण आज म्हटलं योग आलाय तर छान एकविरा आईचं दर्शन वगैरे करून यावं. तर पहा पायऱ्या चढून चढून एवढा दम लागला होता की म्हटलं जरा एका ठिकाणी थोडंसं 5-10 मिनटं बसावं, म्हणजे पुन्हा जरा अंगात एनर्जी येईन आणि पुन्हा मग गड चढता येईन. एकविरा आईला जाण्यासाठी पहा पिल्लू आणि मीच होते, आमची दिदी काही आली नव्हती, ती घरीच होती. तर पहा आमच्या शेजारच्या मावशी आणि आम्ही चालू होतो. तर छान गड वगैरे चढला आणि जाताना दुकानं पाहून आमचा पिल्लू जातानाच म्हणत होता की मम्मी मला खाली उतरताना हे घे ते घे. म्हटलं आधी आपण देवीचं दर्शन वगैरे करून येऊ आणि नंतर मग खाली आल्यानंतर तुला जे घ्यायचं आहे ते घेऊ. एकविरा आईच्या गडावर चढायला पहा आम्हाला कमीत कमी अर्धा तास गेला. कारण की मध्ये आम्ही एका ठिकाणी थोड्या वेळ बसलो होतो, 5-10 मिनटं तिथं आराम वगैरे केला आणि नंतर मग पुन्हा गड चढलो. तर पहा गडावरती येईपर्यंत अर्धा तास झाला होता. आणि आज आमच्या नशिबाने जास्त गर्दीही नव्हती, त्याच्यामुळे वरती गडावरती गेल्या गेल्या लगेच आम्हाला एकविरा आईचं दर्शन वगैरे पटकन भेटलं आणि निवांतही भेटलं. जास्त घाई वगैरे काही झाली नाही, तर जरा बरं वाटलं. नाही तर घाई वगैरे झाली की मग देवाला गेलं आणि घाई वगैरे झाली की मन जरा दुःखी होतं. पण आज एकविरा आईला जास्त काही गर्दी वगैरे नव्हती, त्याच्यामुळे आमचं दर्शन एवढं निवांत आणि छान पद्धतीने झालं की जरा बरं वाटलं.
मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये एवढी गर्दी वगैरे नव्हती, पण एकविरा आईचा फोटो आणि व्हिडिओही काढता आला नाही, कारण की तिथलचे पुजारी लोक वगैरे ओरडतात की फोटो व्हिडिओ वगैरे काढू नका. तर बाहेर आल्यावरतीच नंतर मग व्हिडिओ वगैरे काढला. तर पहा, आता कोणत्याही ठिकाणी तुम्ही देवाला वगैरे जा तर तिथले पुजारी लोक ओरडतात, देवाचे फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढून देत नाही. तर इथे तसंच झालं, देवीचा फोटो वगैरे काढून दिला नाही आणि व्हिडिओही काढून दिला नाही. तर मग दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर जे काही बाहेरचं वातावरण वगैरे होतं त्याचा थोडाफार व्हिडिओ वगैरे काढला. बाहेरचे थोडेफार व्हिडिओ वगैरे काढले आणि नंतर मग थोडेफार फोटो वगैरे काढले आणि नंतर म्हटलं आता खाली जायला हवं, कारण की वरती चढताना तेवढा दम लागला होता, पण आता उतरताना काही दम वगैरे लागणार नाही, कारण की चढता वेळेसच नाकी नऊ येतात, पण उतरताना माणूस खाली पटपट उतरून जाते. तर ह्यावेळेस एकविरा आईच्या दर्शनाला जाण्याचं काही नियोजन वगैरे नव्हतं आणि ध्यानीमनीही नव्हतं. अचानकच एकविरा आईचं दर्शन वगैरे झालं. तर पहा, कुठे कधी जायचं म्हटलं, नियोजन केलं की ती गोष्ट कधी घडतच नाही. आणि आज अचानकच काहीही योग नसताना अचानक एकविरा आईचं दर्शन घडून आलं. तर पहा, मन एकदम आनंदी झालं आणि मावशीच्या निमित्ताने त्यांच्याबरोबर माझी एकविरा आईचं दर्शन वगैरे छान पद्धतीने झालं. पायऱ्या उतरून उतरून मला आणि आमच्या मावशींना तर दमछाक झाली, पण आमचा पिल्लू एकदम चपळ, एकदम पटपट खाली उतरला आणि चढताना सुद्धा एवढ्या पटपट वरती चढत होता की विचारूच नका. तर हा होता माझा एकविरा आई दर्शनाचा व्लॉग. हा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये.